हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर कॉलेज रिव्ह्यू सिरीज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सिच्युएटेड इन बिबेवाडी पुणे या कॉलेजचा रिव्ह्यू पूर्णपणे कंप्लीट करणार आहे. तर कॉलेजचा व्हिडिओ बघण्यासाठी लास्टपर्यंत थांबा. पूर्ण कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाईल. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स बिगिन विथ व्हिडिओ. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की नेक्स्ट कॉलेज कोणता आपण रिव्ह्यूसाठी घेऊ. सो लेट्स बिगिन विथ दिस. तर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तुम्ही पाहू शकता. VIT पुणे बिबेवाडी कॉलेजमध्ये आहे. याचं एस्टॅब्लिश स्टेटमेंट आहे 1983. कॉलेज सर्वात बेस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणलं तर ऑटोनॉमस कॉलेज आहे. नंतर NAC++चं ग्रेड आहे याला आणि बिबेवाडी हे त्याचं लोकेशन आहे. नंतर कॉलेज नेम आता मी सांगितल्याप्रमाणे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण VIT पुणे असं म्हणतो. नंतर ब्रॅक्स VIT पुणे असं पण या कॉलेजला म्हणलं जातं. 1983 आहे, तर ऑटोनॉमस कॉलेज आहे सर्वात मेन. त्यानंतर लोकेशन जे आहे 666 अप्पर इंदिरा नगर बिबेवाडी पुणे. नंतर सर्वात मेन म्हणलं तर सर्वांना हे पाहिजे, अफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला हे कॉलेज अफिलिएटेड आहे. म्हणजे तुमच्या डिग्रीवर SPPUचं नाव हे येणार. वन ऑफ द बेस्ट टॉप इंजिनिअरिंग कॉलेज इन पुणे विथ 40+ लिगसी. 40+ कॉलेजला झालेले आहेत किंवा जास्त झालेले आहेत, परंतु एक टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या कॉलेजचं नाव येतं. नंतर कॉलेजचा आता काही कॅम्पस आहे, कॅम्पसचे फोटो तुम्हाला पाहायला भेटतात. तुम्ही स्वतः कॉलेजला व्हिजिट करू शकता. कॉलेजमध्ये आता इन्क्वायरी वगैरे चालूच असते. तुम्ही पूर्ण कॅम्पस स्वतः रिव्ह्यू करू शकता, बघू शकता. असं काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटतं कॉलेजचं. कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर अँड ग्राउंड्स व्हेरी गुड. नंतर NAC A++ आहे, स्कोर 3.65 2031. नंतर इंजिनिअरिंग आहे, तर 100 to 150 बँड्स भेटतात त्यांना. इनोव्हेशन 11 to 50 2023 मध्ये भेटलं होतं. नंतर ऑदर रँकिंग बघा, इंडिया टुडे मध्ये 52 रँक आहे त्याची. आउटलुक इंडियामध्ये 39th रँक आहे. दिस इज द ओनली रँक सेक्शन अँड ॲक्रेडिशन ऑफ कॉलेज. कोर्सेस अँड इनटेक, मग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणलं तर कोर्स कोणते, कम्प्युटर इंजिनिअरिंग कोर्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला. नंतर CSE डाटा सायन्स, जे आता खूप बूम मध्ये चाललंय, स्कोप आहे त्याला पुढे फील्डमध्ये. नंतर CSE सॉफ्टवेअर पण आहे. नंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये आता IoT म्हणजेच इन्फॉर्मेशन ऑफ थिंग्स किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स. त्यानंतर सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन, अशा वेगवेगळ्या तुम्हाला फील्ड या कॉलेजमध्ये पाहायला भेटतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ डाटा सायन्स म्हणजेच AIDS ही चालू झालेलं आहे. नंतर CSE AI, AIML, ENTC आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग पण या कॉलेजमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. तसेच सर्वांचे फेवरेट मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग पण तुम्हाला इथे पाहायला भेटते. नंतर ऍडमिशन प्रोसेस ही तुम्हाला MST CET पण थ्रू होते आणि JEE थ्रू पण होते. नंतर म्हणजे सेम प्रोसेस, जर CET थ्रू तुम्ही घ्यायची तर कॅप राऊंड मध्ये जाऊ आणि ऍडमिशन JEE थ्रू घ्यायचे, पण तुम्हाला JEE कट ऑफर तुम्हाला घ्यावं लागेल ऑल इंडिया कोटा थ्रू. तर कट ऑफ बघू शकता, काही कट ऑफ आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंगचे 99+ MST CET साठी. नंतर IT आहे 98.5 to 99.0% आहे. आणि AIDS साठी पण 98+% तुम्हाला हवी आहे कॉलेजच्या ऍडमिशनसाठी. ENTC साठी थोडा कट ऑफ लो आहे, 96 to 97% आहे. मेकॅनिकलसाठी 90 to 93%. कट ऑफ व्हेरी इयर टू इयर बेस्ड ऑन कॉम्पिटिशन. यावर्षी पण CETचे 2 अटेम्प्ट झालेले आहेत. तर मला कॅपराऊंड मध्ये बघू कट ऑफ खाली होतो का वर होतो, दॅट्स डिपेंड ऑन इच अँड एव्हरी इयर. नंतर फी स्ट्रक्चर तुम्हाला असं काय भेटतं, जे फीचं जे डेव्हलपमेंट असतं, फीचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन असतं, त्याच असतं. ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, एक्झाम फी, ऑदर फी आणि टोटल इन्स्टिट्यूटची ऑदर फी. नंतर बघा टोटल फी तुम्हाला 1,56,000 पडेल. त्यामध्ये डेव्हलपमेंट फी 23,000. नंतर एक्झाम फी असेल 1,360 रुपीज. ऑदर फी असेल 200 किंवा 2,989 रुपीज. म्हणजे टोटल फी तुम्हाला 1,84,349 रुपये अशी पाहायला भेटते. दॅट्स व्हेरी ऑन कॉलेज डिपेंडेंट, पण ही एक अमाऊंट, एक्झॅक्ट अमाऊंट तुम्हाला असू शकते. नंतर पर्टिक्युलर जर हॉस्टेल कॉशन मनी असेल, वन टाइम रिफंडेबल असेल, डिपॉझिट म्हणतो आपण त्याला, 5,000 रुपीज. गर्ल हॉस्टेलची फी 30,000 रुपीज. बॉईज हॉस्टेल असेल फी रेग्युलर 35,000. प्राईम असेल तर 62,000. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटीज वगैरे थोड्या व्हॅरी होतील, कमी जास्त. प्राईम असेल तर फॅसिलिटी थोडे जास्त असतील, वायफाय वगैरे जास्त भेटेल, फर्निचर, बेड्स वगैरे. मेस चार्जेस असेल, वेज असेल तर 40,000, नॉन वेज असेल तर 45,000. दॅट्स डिपेंड ऑन यू. पर सेमिस्टर ती फी होते. तर स्कॉलरशिप, आता हे स्कॉलरशिप तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले की तुम्हाला हळूहळूची पूर्ण इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. तरी
SC ST VJNT SCBC कॅटेगरी स्टुडंटला 100% ट्युशन फी वेव होते, म्हणजे तुम्हाला ट्युशन फी भरायची गरज नाही. द OBC EBC SCBC EWS कॅटेगरीच्या मुलांना 50% ट्युशन फी वेवर होते. म्हणजे जर एक्झाम्पल 1 लाख तुमची ट्युशन फी असेल तर 50% मध्ये 50,000 तुम्ही कट होईल आणि 50,000 तुम्हाला पे करावे लागेल कॉलेजला. आणि SC ST कॅटेगरीच्या पण 100% ट्युशन फी वेवियर असते. तर याचे ॲव्हरेज प्लेसमेंट बघायला गेलो तर आपण 6 to 7 LPA ॲव्हरेज प्लेसमेंट आपल्या कॉलेजचे पाहायला भेटतात. हायेस्ट 30+ LPA, प्लेसमेंट रेट आहे 80 to 90%. आणि टॉप रिक्रुटर्स तुम्ही बघू शकता TCS, इन्फोसिस, विप्रो, असेंच्युअर, द कॉग्निझंट, कॅपजेमिनी, टेक महिंद्रा, पर्सिस्टंट सिस्टम, ZS असोसिएट, सायमन्स, बोश आणि LT. म्हणजे पुण्यातल्या जेवढ्या टॉप कंपन्या कॉलेजला प्रेफरन्स देत आहेत. दॅट्स गुड. आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही 3rd इयर 4th इयरला गेले तर डेडिकेटेड ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल आहे कॉलेजमध्ये. तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग, तुमचे मॉक इंटरव्ह्यू वगैरे तिथे घेतले जातात. दॅट्स गुड. हॉस्टेल फॅसिलिटी मी म्हणलं तर मुलांना आणि मुलींना हॉस्टेल फॅसिलिटी आहे अबाउट 3.5 किलोमीटर ऑफ कॅम्पस. कॅम्पसपासून एक 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर तुमचं हे असेल हॉस्टेल. तर मुलींना 60,000+ मेस फी असेल. मुलांचं रेग्युलर म्हणलं तर 70,000+ मेस असेल. आणि प्राईम जसं मी सांगितलं एक्स्ट्रा फॅसिलिटी 1,25,000+ मेस असेल. तर फॅसिलिटी बघा, वायफाय कनेक्टिव्हिटी आहे, मेस विथ व्हेज नॉन व्हेज ऑप्शन्स डिपेंड ऑन यू. बेसिक फर्निश रूम्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला बेड, एखादं कबोर्ड आणि एखादं फर्निचरचं टूल वगैरे भेटून जाईल. म्हणजे स्टडी टेबल झालं, वॉर्डरोब्स झाले आणि बेड्स झाले. हॉस्टेलचे तुम्ही अकोमोडेशन बघू शकता. हे काही नियर हॉस्टेलचे त्यांचे फोटो आहेत, बघू शकता. तुम्हाला इथे बेड भेटेल, एखादा टेबल भेटेल किंवा एक स्टडी टेबल. आणि हे प्राईम हॉस्टेल पण तुम्हाला असं काही भेटू शकतं. मग प्रॉज काय आहे तर NAC A++ ग्रेड आहे, 40+ इयर्सची कॉलेजची लेगसी आहे, स्ट्रॉंग अल्युमिनी नेटवर्क आहे, स्ट्रॉंग ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे तुम्हाला BTechची डिग्री येथे भेटणार आहे. सगळ्यांना मेन आता पाहिजे ते AI, ML, DS आणि IoT ची नवीन फील्ड आता सुरू झालेली आहे. दॅट्स व्हेरी ग्रेटफुल इन दिस कॉलेज. CS आणि IT ब्रांच तर आहेत. स्ट्रॉंग इंडस्ट्री कनेक्शन असल्यामुळे तुम्हाला इंटर्नशिप आणि प्लेसमेंटला काही धोका येणार नाही. दॅट्स ग्रेट. स्कॉलरशिप फॉर कॅटेगरी स्टुडंट ते प्रत्येक कॉलेजला असतात. फक्त काय, जर एक कॉलेजच्या म्हणजे टॉप कॉलेजच्या दृष्टीने बघायला गेलं तर 7 एकर आहे. कॉलेज कॅम्पस थोडा स्मॉल आहे बिकॉज इट्स सिच्युएटेड इन मेन सिटी. नंतर हॉस्टेल लोकेटेड 3.5 किलोमीटर, थोडं हॉस्टेल तुम्हाला लहान पाहायला भेटतं. CS IT साठी हायेस्ट कट ऑफ आहेत, हाय फीज कम्पेअर टू सम कॉलेजेस, पण फॅसिलिटी आणि एक टीचिंग एक नंबर आहे कॉलेजमध्ये. लिमिटेड कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर अँड ग्राउंड्स. जर मी सांगितलं पुण्यामध्ये सिलेक्टेड आहे तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर अँड ग्राउंड्स थोडं लिमिटेडमध्ये कॅम्पसमध्ये भेटून जाईल. त्यानंतर अकॅडमिक प्रेशर कॅन बी इंटेन्स. कॉलेज टॉप आहे, अकॅडमिक प्रेशर थोडं राहणार. इफ यू आर कम्फर्टेबल विथ दॅट, यू आर लिटरली गुड फॉर दॅट कॉलेज. आणि कोर ब्रँचचे प्लेसमेंट अजून पण इम्प्रूव्ह होत आहे. आता 80% इम्प्रूव्हमेंट आहे, 80% रेशिओ आहे, तरी पण इम्प्रूव्हमेंट होत आहे, तर दॅट्स गुड. फायनल वर्डिक्ट, VIT पुणे एक्सलंट. जे मुलं CS IT स्पेशलायझेशनसाठी जाणार आहेत किंवा ज्यांना NAC A++ अक्रेडिशनचंच कॉलेज पाहिजे, करिक्युलम फ्लेक्सिबिलिटी पाहिजे आणि स्टुडंट फॉर फी वेवर पण याच्यामध्ये तुम्हाला होते, तर एक बेस्ट कॉलेज आहे. तुम्हाला जर चांगली पर्सेंटेज असेल, तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, बेस्ट. बाकी कॅम्पस वगैरे भारीच आहे. अकॅडमिक इन्व्हायरमेंट पण खूप छान आहे. बजेट इज अ मेजर कन्स्टेंट. कोर ब्रांच प्लेसमेंट आर क्रिटिकल. मेकॅनिकल आणि सिव्हिलचे प्लेसमेंट अजूनही थोडे इम्प्रूव्ह होत आहेत, आपण म्हणू शकत नाही. म्हणजे त्याची एक प्लेसमेंट रेट बघितलं तर 60 to 70% आहे. सो दॅट्स डिपेंड ऑन यू. हा होता कॉलेजचा फायनल वर्डिक्ट. तर हा होता आपण आज कव्हर केला VIT म्हणजे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा पूर्ण रिव्ह्यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कशी वाटली. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण की असेच कॉलेजचे रिव्ह्यू आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. CET सेलचे डेट्स आता एक्सटेंड झालेले आहेत. कॅप राऊंडचे पूर्ण व्हिडिओ आपल्या अकाउंटवर अपलोड झालेले आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट कॉलेज कोणता आपण कव्हर करायचं. दॅट इज फॉर दिस वन. मीट यू ऑन द नेक्स्ट वन.